तर हॅलो मित्रांनो, कसे आहात? मस्त पाहून घ्या, क्वालिटी क्वांटिटी तुम्हाला पहिले सांगितलं होतं. एक आयटम जरी विकला तरी बी पैसे होता. माझ्याकडे बघा, आज फक्त टोमॅटो आहे, एकच आयटम आहे, पण माझ्याकडे 10 कॅरेटचा माल आहे. 10 कॅरेट जरी असले तरी तुम्ही एकदम होलसेल भावात विकू शकता. खरेदी काय करायची ना, त्या खरेदीच्या मागे आपल्याला किती पैसे मिळणार तुम्हाला मी प्रत्येकाला एकूण एक शेड्यूल सांगणार आहे. पण माझा उद्देश काय माहिती आहे का? धंदा करा. मी हमेशा भाजीचा धंदा काय बोलतो आहे, कारण की मी शून्यातून पुढं आलेलो माणूस आहे आणि भाजीला नावं ठेवणारे लोक आजपर्यंत पुढं गेले नाही. पण मी तुम्हाला सांगतो, धंदा कोणी सांगणार नाही. भाऊ बी राहता माझ्यासोबत आहे, पण आम्ही फक्त टॉमॅटो विकूनसुद्धा जेवढं मला प्रॉफिट पाहिजे तेवढं प्रॉफिट मी काढू शकते. ते म्हणजे मला माहिती किती प्रॉफिट आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर ते तुम्ही पण करू शकता कसं करायचं. पण ते करण्यासाठी बिझनेस करणं फार महत्त्वाचं आहे. तो बिझनेस छोटा असो की मोठा असो. तर बिझनेसला तुम्ही ना घाबरता की नको बाबा भाजीचं लोक हसता किंवा कोणी काय बोललं किंवा हे करेल. मी तुम्हाला 100% सांगतो, काहीच जरूरत नाही, कोणाचंच काही टेन्शन नाही. कारण की आपण स्वतः मालक बनतो. मालक बनायचं बोललं तर तुम्हाला काही ना काही स्वतःचं करणं आहे. आणि एक अशी वस्तू लागणार आहे की ही तुम्ही कंटिन्यू राहणार आहे. आता गिराईक नाही, पण तुम्ही 8-8:30ला बघा, तुम्हाला ते सुद्धा बघायला भेटणार नाही. गिराईक वाढणार म्हणजे वाढणार. मी हसत खेळत धंदा करतो. पहिले लाज वाटायची, पण आता चेहऱ्यावर कधी बी स्माईल राहील. हसणार, मस्त गिराईकाशी बोलायचं एकदम छानपणे. ताई जे बोलायचे ते तुम्हाला बोलतील, पण चांगल्या प्रकारे बोलायचे, कारण की कोणाला त्रास झाला नाही पाहिजे, कोणाला आपल्यामुळं काय वाईट वाटलं नाही पाहिजे. आनंदाने गिराईक आलं पाहिजे आणि आनंदाने गेलं पाहिजे. कारण की ही खाण्याची वस्तू आहे. खाण्याची वस्तू म्हणजे समजलं का तुम्हाला? कारण की रोजची लागणारी वस्तू आहे घरात. सगळ्यात महिन्यामध्ये महत्त्वाचा जर विचार केला तर आपल्याला महिला, जसं महिला मंडळ म्हणतात, तुम्ही त्यांच्यावर राज्य करताय. ज्या बायका घरी असताना आपल्या नवऱ्यावर राज्य करता, पण आपल्याला बिचारा त्यांच्या राज्य करायचं आहे. लाडकी बहीण म्हणा किंवा लाडके दाजी यांना त्यांना दाजी म्हणा, पण तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा असेल आणि कसं करायचं नाही हे मी तुम्हाला पुरं स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. पण तुम्ही व्हिडिओ जर माझे व्हिडिओ बघत असेल तर व्हिडिओ शेअर करत जा, सबस्क्राईब करा. कारण की तुम्हाला जेवढं मी माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी सांगत जाणार आहे की प्रत्येकाला काय द्यायचं, कसा माल घ्यायचा. एक एक आयटमसुद्धा सांगणार की एक एक आयटममध्ये किती प्रॉफिट आहे. एक असो, 2 असो, 3 असो, 4 असो, 5 असो, 35-40 आयटम लावल्यानंतरसुद्धा तुम्हाला काय काय. आज टॉमॅटो आहे, पाहून घ्या, फक्त टॉमॅटो आहे. कारण की लागणारी वस्तू आहे ती, डेली लागणारी, म्हणजे एकदम चालणारी वस्तू आहे. मग ती कोणतीही असो, बरोबर आहे की नाही? पण मग तुम्ही करणार कसं आहे, विकणार कसं आहे, काय रेट आहे, कॅरेट कितीमध्ये मिळतो, तो कॅरेट घेतल्यानंतर किती किलो असतो माल, त्या किलोमध्ये असणाऱ्या मालाची क्वालिटीमध्ये टमाटर खराब आहे का चांगला आहे, किती चांगला निघतो, किती खराब निघतो, हे सुद्धा तुम्हाला चेक करायचं आहे. पण एका कॅरेटमध्ये जर 20 किलो टमाटर असतोच कंटिन्यूली, कोणाकडे कमी जास्त असतो, कधी कमी असतो. पण कसा विकायचा, काय विकायचा, किती किलो राहणार, किलो घेतल्यानंतर तुम्ही काय किलो विकणार आहे, ते प्रत्येकात याच्यात आहे. तर तुम्ही बघितलंच आहे, बघून घ्या. कस्टमर येत आहे जात आहे. आपल्याकडे फक्त टॉमॅटोच आहे, दुसरं काही नाही. म्हणजे असं काही नाही की मी 4-5 काय 30-35 आयटम बी विकू शकते. पण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा उद्देश एकच आहे की तुम्ही कुठेही धंदा टाकला तरी पण एक आयटम तरी विकू शकते. एका आयटमवर सुद्धा तुमचा परिवार चालेल, तुमचे शौक पूर्ण होतील किंवा तुमचा बिझनेस एकदम स्टार्टअप होईल आणि त्याच्यामध्ये प्रॉफिट एकदम छान आहे. पण ते प्रॉफिट किती मी तुम्हाला नंतर सांगालच. पण आता फक्त तुम्हाला व्हिडिओ दाखवतो की मी शॉप टाकून व्हिडिओ दाखवतो, की असं नाही की फक्त मी तुम्हाला टीच करतो आहे, फक्त व्हिडिओ काढून दाखवतो, असं काही नाही. स्वतःचं शॉप आहे माझं, बघून घ्या. की त्याच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येकाला धंदा करण्याची एक आवड निर्माण होईल, लाज वाटणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं, आजकालची लाजणारी युवा पिढी आपल्याला माहिती कोणत्यात मार्गात जाते. पण मग धंदाकाच्या मागं लागशाल, छोटा का असना मोठा का असना, हसत खेळत चालायचं. आज हसतोय, पहिले मलाही लाज वाटायची, पण आता लाज वाटत नाही. कोण काय बोलेल याच्यावर आपण पहिले मनावर धरत नाही. पण महत्त्वाचं आज आहे की चालणारी गोष्ट ती विका तुम्ही. डेली लागणारी वस्तू आहे ती, मग कोणतीही असो. मग टोमॅटो असो, वांगे असो, दोडके गिलके वांगे काय असं नसेल, सगळे भाजीचे प्रकार खूप आहे. पण आपल्याकडे सध्या आहे तेच विकायचं, आपण त्या माध्यमातून दाखवतो. आणि लाजण्यापेक्षा करा, काहीतरी करा. मग तो छोटा असो किंवा मोठा असो बिझनेस, त्याच्यामध्ये काहीच होत नाही. तुम्हाला पहिलेही बोललो होतो मी, कारण आपण काय ठरवलं होतं की हे करायचं नाही, ते करायचं नाही. पण मी तुम्हाला आता मी व्हिडिओ याच्यामुळे बनवतो की एक एक आयटम विकूनसुद्धा मला प्रॉफिट किती मिळतं. कारण मी असं नाही म्हणत की मला जास्त पाहिजे किंवा कमी पाहिजे. कमी जात नाही, जास्त जात नाही. जे मला जितकं पाहिजे तितकं मला जितके लागते तितके मला मिळतं. कोणाकडे काम करण्यापेक्षा स्वतःच्या बिझनेसमध्ये एक आयटम जरी विकला तरी तुम्हाला पैसे मिळतात. पण स्पॉट कसा शोधायचा हे तुमच्यावर डिपेंड आहे. शेतकरीकडून माल कसा घ्यायचा, माल बघताना बी व्यवस्थित वाटला पाहिजे की कस्टमरला आवडला पाहिजे.
कारण की आपण काही आणायचं आणि काही विकायचं आणि पैसे कमवायचे त्याला अर्थ नाही. प्रत्येकजण येतो त्याला प्रत्येकाला चांगलं पाहिजे, म्हणजे क्वालिटी आणि क्वांटिटी ह्या दोन गोष्टीवर एकदम फोकस करायचा. कारण दोन्ही गोष्टीमध्ये कारण की माल सुपर म्हणजे सुपरच पाहिजे. आणि खरं सांगतो भाऊ, कोणी सांगत नाही खरं, कारण की प्रत्येकजण आपलंच पोट भरायच्या मागे राहतो. पण माझी इच्छेने माझं पोट भरलेलं आहे आता. किंवा मी पण पहिले स्ट्रगल केलं, स्वतः बनलो, स्वतः शिकलो, स्वतः पूर्ण अपडेट झालो. पण आता माझी इच्छा आहे की प्रत्येकाला दाखवलं पाहिजे, प्रत्येकाला शिकवलं पाहिजे, प्रत्येकाची मनातली भीती काढायची आपल्याला धंद्यातून. कारण की प्रत्येकाने आपल्या युवा पिढीने एक मराठी माणसाने पुढं धंदा केला पाहिजे. लाजू नका, कोणताही करा. मी असं नाही म्हणत की तो भाजीचाच करा, पण जो तुम्हाला आवडेल तो करा. पण कोणचा करायचा माझ्याला आता मला याची माझ्यात PhD झालेली. कारण की 30 ते 40 आयटमचे मी तुम्हाला सर्व सांगू शकतो की किती प्रॉफिट आहे, किती एका कॅरेटमध्ये माल राहतो, किती किलो पडतो, आपल्याला काय भाव पाडणार आहे, काय भाव विकायचा आहे, कोण काय भावात मागणार आहे, तरी पण आपण किती विकू शकतो, काय करू शकते, हे सर्व मला आहे. माझी तेवढी हिंमत बी की मी आज 20 कॅरेटचा माल लावून आणि एवढे 5 बाकड्यांचा माल टाकून बी 20-20 कॅरेट विकू शकते. पण ते कोणच्या थ्रू घ्यायचे, कसे विकायचे, कोणता माल आवडेल लोकांना, कस्टमरांची कमी पण नाही. माझे पहिले सर्व व्हिडिओ बी बघा तुम्ही. व्हिडिओमध्ये प्रत्येक ठिकठिकाणी तुम्हाला माझे पूर्ण व्हिडिओमध्ये सण गर्दीचं कम करता नाही. कारण बोलण्याची बी टेक्निक वेगळी आपली. कारण की आपण बोलताना बी एकदम व्यवस्थित कस्टमरशी बोलतो. ते बोलायचं महत्त्व आहे सर्वात महत्त्वाचं. धंदा जर करायचा असेल तर तुमच्या तोंडात साखरच पाहिजे. जितकं गोड बोलशील तितकं चांगलं. कारण की वाईट बोलून वाईट होण्यापेक्षा गोड बोलून वाईट झालेलं चांगलं. आणि कस्टमर 100% येणार. एक लेडीजला काय 2 मिनटं लागणार आहे, 10 मिनटं लागणार भाजी घ्यायला, पण थोडं प्रेमाने 2 शब्द चांगलं बोललो तेच चांगलं भेटतं. सर्वात महत्त्वाचा मुद्दा जर म्हणा ना भाऊ, तर कस्टमर हेच आपले दैवत समजा. कारण की ते जर इथे तर आपलं पोट भरेल. माझा सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट तो आहे. कारण की ते बिचाऱ्यांसोबत पहिले तुम्ही व्यवस्थित बोला, व्यवस्थित वागा. बोलण्यामध्ये लेडीज बोलल, आपल्याला बोलू द्या. आपल्याला कितीही बोलले ना तर तुम्ही मनावर धरू नका. कारण की सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं बिचारे बोलण्याचा तो पॉईंट असतो. लेडीजला तुम्ही 20 रुपये किलो जरी म्हणलं तरी ती बिचारी 15 माग, तिचा हक्क आहे. 10 रुपये किलो मागू द्या. तुम्ही राग धरू नका. तुमच्या डोक्यात जे टेन्शन असेल ते तुम्ही घरी सोडून या. कारण की इथं आल्यावर तुम्ही एकदम आनंदी राहा, आनंदच बोला. कस्टमर येणार, भांडणार, बोलणार, काही बोल कस्टमरच्या डोक्यात धरू नका. कारण की एक नाही 100,000 कस्टमर असतं, पण ते 1000 कस्टमरातले आपल्याला ते 1000चे 1000 कसे वळवायचे ते आपण एकदम पॉईंट ऑफनी जगायचं. पण बोलण्याचा उद्देश इतका छान आहे की मी तुम्हाला माझे पॉईंट ऑफ इतके ना माझ्याकडे की कस्टमर अट्रॅक्ट करण्याची माझ्याकडे जी टेक्निक आहे तीच मी तुम्हाला एक दिवशी पूर्ण दाखवणार आहे. कारण की आत्ता सध्या तर मी फक्त तुम्हाला व्हिडिओ अपडेट करतो, व्हिडिओ दाखवतो आहे. तुम्हाला जर खरंच इंटरेस्ट असेल की बघण्याचा बी आणि धंदा करण्याचा बी, आज मी बघून घ्या, मी हसत नाही, मी रडत नाही, गरज राहत नाही, हसून खेळून एकदम आनंदी जगतो. कारण की इथं असा धंदा आहे की पब्लिक काय म्हणते काय नाही हे नवीन नवीन आपल्याला ऐकायला मिळतं. आणि लेडीज तुमच्याशी बोलणारच, पण ती बोलल पण तिचा उद्देश एकदम चांगला ठेवायचा. की ताई म्हणून, बहीण म्हणून, किंवा आपण एकदम जसं नाही का एखादं काही वस्तू घ्यायची असली किंवा आपण कसं गरज आली की आपण एकदम दाखवतो, तशी आपल्यालाच गरज दाखवायची. त्यांची गरज नाही बघायची की त्यांना काय. त्यांची गरज एकच गोष्टी पाहिजे की जे आपल्याला माल आणता येईल, की त्यांना काय आवडेल ते आणा. आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा धंदा असतो. आता पाहून घ्या, पुऱ्या मार्केटमध्ये आपलं शॉप आहे. पुन्हा मार्केटला आपल्यातून स्टार्ट आहे मार्केट व्हायला, पण सगळ्यांकडे जाता, सगळ्यांकडे धंदा होतो. असं नाही की आपण सर्व माल ठेवला आहे की नाही ठेवला. तुम्हाला असं वाटतं ना, इंटरेस्ट येतो ना सर्व माल ठेवायचा, सर्व ठेवा. नवीन नवीन माणूस सर्व ठेवणार आहे. कारण की त्याला इंटरेस्ट बी पाहिजे आणि विकण्याची कला बी पाहिजे. पण ती कला शिकवण्यासाठी मी एकदम खंबीरपणे तुम्हाला सांगतो आहे, जितका जीव काढतो ना आज तुम्हाला सांगतो आहे की तुम्ही आज मनावर घ्या किंवा खरंच घ्या मनावर. की भाजीचा धंदा असा आहे की एकदम स्टार्टिंगला लाज तर वाटते, पण नंतर जेव्हा पैसा दिसतो ना ती लाज बी निघून जाते. आणि इथं काय आपण काय चोऱ्या माऱ्या करतोय का काय करतोय, काहीच नाही ना. लेडीज येते जाते, येणार आहे, घेणार आहे. त्यांना काय लागते, दादा ह्या भावात भेटते का, हो भेटते तर घेऊन घ्या, नाही भेटत तर सोडून द्या. समोर दुसऱ्या राहताच विकणारे. असं नाही की प्रत्येक ठिकठिकाणी वेगवेगळे माणसं असतात विकणारे. आणि प्रत्येकाचे व्यवहार आणि सगळ्यांकडे माल सारखेच आहे. असं नाही की वेगवेगळे माल आहे, फक्त क्वालिटी थोडी चेंज राहील. पण बोलण्याची क्वालिटी जर चांगली बेस्ट असेल ना, तर मालाची क्वालिटीपेक्षा ते तुमच्या चेहऱ्याकडे पाहून येतील. कारण की हा व्यक्ती चांगला, याचं बोलणं व्यवस्थित आहे, एकदम कोणाचं टेन्शन नाही, काही नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं हा दादा विश्वासू आहे. आणि एकदा विश्वास जेव्हा कस्टमरचा पटतो ना, ते ॲटोमॅटिक तुम्हाला सांगतो तुम्हाला गर्दी कमी व्हायला राहणार नाही. बोलायलासुद्धा वेळ नसतो, एवढं परफेक्ट असतं. आणि प्रत्येकाची स्क्रिप्ट वेगवेगळी असते धंद्याची. आपण कोणी काही विकू,
कोणीचं काही उद्देश राहावं, आपल्याला त्याच्यावर मतलब ठेवायचं नाही. प्रत्येकाचा एक टर्निंग पॉईंट राहतो, तो टर्निंग पॉईंट आपण कॅप्चर केला तोच आपण लक्षात ठेवायचा. कारण की कोण काय विकतंय ना ते बघण्यापेक्षा आपण काय विकू शकतो हे लक्षात ठेवा. आज मी तुम्हाला दाखवतोय ते एकदम व्यवस्थितपणे बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता जे माल जास्त नाही पण 10 ते 15 कस्टमर आहे की ज्यांनी व्हिडिओ पाहून त्यांना आवडलं आहे, मला कॉल केले, कोणी बोलवलं आहे. आता मी ते सस्पेन्समध्ये ठेवले, पण जेव्हा मी त्याचा रिव्ह्यू घेईल समोरासमोर ते तुम्हाला प्रत्येकाला दाखवेल की कुठून मला कॉल आलेले. कारण की मी आता सांगून फक्त बोलण्यात मजा नाही. मी जेव्हा तुम्हाला लाईव्ह दाखवून की मी कोण रिव्ह्यू घेतले, कोणी मला कुठं बोलवलं आहे, तर मी तुम्हाला 100% दाखवून. कारण की खरं सांगतो, अजून बी मराठी मुलांनी माझे व्हिडिओ पहा, जास्तीत जास्त शेअर करा. तुम्हाला असं वाटायचं तर मी तुम्हाला एक तुम्हाला पाहून घेत. मी पहिलेही बोललो व्हिडिओमध्ये 35 ते 40 आयटम आहे भाजीचे, त्याच्यामधलं एक जरी आयटम विकलं तरी तुम्ही जितकं प्रॉफिट कमवू शकता तितकं कुठंच नाही कमवू शकत. पण ते कमवायचं कसं नाही तेच मी तुम्हाला सांगतोय, जीव काढून सांगतोय. आज मी जीव काढतो याच्यामुळे. मी पण याच्यात 7 ते 8 वर्ष घातलेले, आज 10 वर्ष कंप्लीट झाले मला भाजी विकता. पण ते मलाही माहिती मी किती परिश्रम केले, किती वाईट दिवस काढले, कसे केले, काय केले हे त्याच्यावर मतलब नाही कोणाला. पण आता जे तुम्हाला करायचं, तुम्हाला स्टार्ट टू एंड आहे. तुम्ही फक्त आज बिझनेस स्टार्ट करा, तुम्हाला इन्स्टंट प्रॉफिट चालू होणार. पहिले आम्हाला माहिती आहे आम्ही किती जीव काढला, काय केलं, कसं केलं. पण ते तुम्हाला मी शिकवण्यासाठी मी जीव काढतोय. तुम्ही करा, खरं आनंदात करा. कस्टमर दिसतं तुम्हाला, येतील जातील. आणि माल संपणार म्हणजे संपणार. नाही संपला ना तर उरल्यानंतर बी तुम्हाला मी सांगाल की कोणाला द्यायचं आहे. बाहेरच्या ऑर्डर घेण्यामध्ये सुद्धा इंटरेस्ट ठेवायचं नाही. आपला जास्त टाईम वेस्ट कुठंच करायचं नाही. धंद्यात एकदम धंद्याचंच डोकं ठेवायचं की आपल्याला काय लागतं. आज एक आयटम, उद्या 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 6 आहे, 7 आहे, 8 आहे, 10 आहे. तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगा तुमची ठेवण्याची कला किती आहे, तुमचे विकण्याची कला ज्या दिवशी तुम्हाला समजेल त्या दिवशी मी तुम्हाला 100% तुम्हाला सांगतो की किती माल किती ठेवा. पण तुम्हाला शिकण्यासाठी व्हिडिओ पहा, नक्की पहा आणि आनंदाने पहा. कारण की शिका, लाजू नका. मी सुद्धा उभा आहे. आज आपण 3-3, 4-4 हजाराचे कपडे घालतो ना, ते सुद्धा या धंद्यातूनच घालतोय. बोलण्याचं एवढंच उद्देश आहे की प्रत्येक घालू शकते, प्रत्येकजण घालतोय. पण मग तुम्ही जर ते स्वतःच्या जीवावर करत असाल ना तर 100% करा. काय भविष्य बनेल, तुमची हाऊस बी पूर्ण होईल. पण आता मी तर माझा जीव तोडून सांगतोय, पण तुमची जर इच्छा असेल करण्याची तुम्ही 100% करा. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघा. कारण की धंदा करणारा मराठी मुलगाच आहे आणि शिकवणारा मराठी मुलगाच आहे. पण मला आनंद आहे, मी आज शिकवतोय. मला कोणी शिकवलं नाही. मी त्याच्यात जेवढे माझे वर्ष वाया गेले तितकं तुमचे जाऊ देणार नाही. चला तर व्हिडिओ